तर आज सॅटर्डे आहे आणि आम्ही डेट्रॉइटला फिरायला निघालो आहे. आम्ही म्हणजे मी, अध्याय आणि मम्मी. तर बघूया आपला दिवस कसा जातो. तर मेकअपमध्ये जास्त काही नाही, फक्त ही डॉट एंड कीची सनस्क्रीन लावते मी, जी अध्यायला पाहिजे झाली आता. बस नाही मिळाली की आम्हाला खूप राग येतो, खूप म्हणजे खूप. आणि त्याच्यानंतर ही लॅक्मेची फेस पावडर. तर परफ्यूममध्ये मला हा बेला विटाचा व्हॅनिलावाला खूपच आवडतो, खूपच मस्त आहे. लॉंग लास्टिंग अजिबात नाही आहे, पण जेवढा वेळ येतं तेवढा वेळ मस्त वाटतं. थँक्यू. चल कपडे आणू तुझे बाहेरून, चल लॉन्ड्री मधले. चल 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 चल, भूर जायचंय. चल लॉन्ड्री मधनं कपडे आणू तुझे. चला, मी इथे याचे कपडे भरते आणि हा फोन घेऊन पळायला लागलाय. आता फोन हातातून घेतला म्हणून रडत पळाला बाहेर. ओ माय गॉड, मला जस्ट रिअलाइज झालंय की बेडरूममध्ये तर एकदम परफेक्ट अँगल आहे, कारण इथे विंडो असल्यामुळे खूप मस्त उजेड येतो इथे. फक्त मी वेडी आहे, मला माहिती नाही की कॅमेरामध्ये कुठे बघायचं असतं. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की मी तुमच्या डोळ्यात डोळे. हाय बोल. हाय. तर अध्यायचे डायपर आणि मी बरेच दिवस झाले. तर चला लावूया. लुक इज कम्प्लिटली चेंज्ड. तर जी लिपस्टिक मी म्हणत होते ना खूप छान आहे, ती सॉरी रेनेची नाही, स्विस ब्युटीची ही लिपस्टिक आहे. खरंच खूप मस्त आहे. तर बघितलंत ना, एकीकडे माझी आवरायची घाई, त्यामध्ये अध्यायची रडारड, या सगळ्यामध्ये वेलकम करायचं तर राहूनच गेलं. तर नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. हा दुसरा व्लॉग आहे आणि आम्ही कॅनडावरून डेट्रॉइटला म्हणजे USA मध्ये निघालो होतो. 4th ऑफ जुलै होता आणि शनिवारची सुट्टी पण होती. म्हटलं चला आजच्या दिवसाचं काहीतरी सोनं करूया आणि आम्ही बॉर्डरवरती आलो होतो. आणि आता दरवेळी इथे बॉर्डरवरती आलं की पहिल्यांदा पासपोर्ट वगैरे चेक होतात आणि त्यांच्याकडनं काही क्वेश्चन्स वगैरे होतात. आणि मग एक खूप मोठा टनेल आहे जो पण नदीच्या खाली आहे आणि त्या टनेल थ्रू तुम्ही कॅनडामधून USA मध्ये जाता. तर तुम्ही जर माझे इंस्टाग्रामचे व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की मी अध्यायला विन ऑफ करायचा प्रयत्न करते. त्यामुळे या दिवशी माझी झोप अजिबात झाली नव्हती आणि मी लिटरली 1 वाजता उठले होते. आणि त्याच्यानंतर मग अचानक प्लॅन करून आम्ही सगळे जायला निघालो होतो. मग बॉर्डरवर असताना जेव्हा ऑफिसरसोबत तुमचं बोलणं होतं तेव्हा तुम्ही कुठे चालला आहे, तुमच्याकडे विजा कोणता आहे, पासपोर्ट वगैरे आहे ना, हे सगळं ते चेक करतात. आता तेव्हा मात्र मोबाईल फोन यूज करायला अलाउड नाही आहे, पण मग आम्ही सांगितलं त्यांना की आम्ही मॉलमध्ये वगैरे चाललो आहे. मग हे सगळं बोलणं झाल्यानंतर फायनली आम्ही USA मध्ये एंटर केलं. आणि डेट्रॉइट मी पहिल्यांदाच बघत होते, म्हणजे जेव्हा USA वरनं न्यूयॉर्कवरनं आम्ही रोड ट्रिप करून कॅनडाला आलो होतो तेव्हा रात्री आम्हाला बऱ्यापैकी उशीर झाला होता. पण आज भाई आम्हाला सगळं छान सांगतही होता. मग आम्ही सोमरसेट मॉलच्या पार्किंगमध्ये आलो. अध्यायसाठी स्ट्रोलर घेऊनच आलो होतो. मग त्याला छान स्ट्रोलरमध्ये बसवलं आणि मग आम्ही मॉलमध्ये एंट्री करायला सुरुवात केली. तर गाडी पार्क केल्यानंतर मध्ये एक असं टनेलसारखं होतं आणि तिथूनच डायरेक्ट आम्ही एका शॉपमध्ये गेलो आणि ह्या शॉपमधूनच मॉलमध्ये जायला एंट्री होती. तर आम्ही सोमरसेट मॉलमध्ये आलो होतो. आणि तुम्हाला आधी सांगितलं तसं मला उठायलाच 1 वाजले होते. त्यानंतर आवरून निघेपर्यंत आम्हाला ऑलमोस्ट 3:30 वाजले होते आणि मॉलमध्ये येईपर्यंत 4:30 झाले होते. तर आम्ही लंच केला नव्हता, त्यामुळे आल्या आल्या आम्ही लंच करायला फूड कोर्टमध्येच गेलो. आता इथे मम्मी आमचे व्हिडिओज घेत होती. आता आधी मी स्वतःबद्दल खूप कॉन्शियस फील करायचे, पण आता म्हणते काय झालं, लग्न मुलगा झाला, आता किती दिवस कॉन्शियस फील करायचं. इकडचा मॉल एकदम पसरट आहे. पसरट इज द राईट वर्ड. आता पुण्यातले मॉल जे मी बघितलेत ते पूर्ण असे हायराईज असायचे, पण इथला मॉल मात्र आडवा खूप जास्त पसरला होता. मग आम्ही लंच करायला गेलो आणि चायनीज घेतलं होतं. चायनीजमध्ये नूडल्स आणि चिकन वगैरे होतं. आता चायनीज मला खरोखर खूप आवडतं, पण जे आपलं पुण्यातलं चायनीज असतं ना, ते तुम्ही जगभरात कुठेही जा तुम्हाला तसं चायनीज भेटूच शकत नाही. म्हणजे तो झणझणीतपणा आणि तो स्वाद असतो ना, खरंच ते त्या अध्यायासाठी आम्ही घरूनच शिरा आणला होता, बॉइल्ड एग्स वगैरे आणले होते, पण त्याला पण ह्या नूडल्सच खायच्या होत्या. मग तो पण मागून मागून ह्या नूडल्स खात होता. मम्मीसाठी एग रोल घेतले होते, तेही तो खात होता. आणि नंतर मग जाताना विनय मामाची गाडी कुठली आहे ती इथे भाई अध्यायला आणि मम्मीला वगैरे दाखवत होता. नंतर आम्ही इथे एका कपड्याच्या दुकानामध्ये आलो आणि अध्यायला इथे पण मनसोक्त फिरायचं होतं. चल इकडे आत, इकडे 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 बाबू, इकडे दिस वे अध्याय, दिस वे. बोट पकड.
अध्याय इकडे बघ शना, घरी घेऊन जाऊया ना. चल चल घरी घेऊन जाऊ. चल चल घरी घेऊन जाऊ. आई अध्याय किती आगाऊपणा करतोय का. आम्हाला लहानपणी तू मार द्यायचीस तसा त्याला पण मारते ना आता. हे आम्ही घेतलं पण ह्याची बिल करेपर्यंत अध्यायला बिलकुल चैन नाही आहे. त्याची रडारड चालू आहे. हे बघ असं ऑन करायचं. आई एवढी मस्ती आम्ही केली असते तर तू आम्हाला घरी गेल्यावर मारलं असतंस की इथेच मारलं असतंस. बद्या मार दिलं असतं. कुठे घरी गेल्यावर की इथेच. घरी गेल्यावर पण त्याला काय एवढी सूट आहे. त्याला पण दिला पाहिजे ना थोडा तरी. आई शिल्पकार व्हायला पाहिजे ना त्याच्या आयुष्याचं. मला पण एवढं हे भेदभाव आहे. मग तिथली शॉपिंग झाल्यानंतर आम्ही मॉलमधनं बाहेर पडलो आणि दुसऱ्या ठिकाणी जायला निघालो. शॉपिंग झाली आता आम्ही डाऊनटाऊनमध्ये निघाले. एक पियानो होता जो अध्यायला खूप आवडला. रडारड करून तो आम्ही घेऊन टाकलाय. तर खरंच मुलं जशी जशी मोठी होतात ना तशी त्यांची वेगळी वेगळी रूपच आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे याआधी कधी बाहेर आलं तर अध्याय अशा कुठल्या खेळण्यासाठी वगैरे हट्ट करायचं नाही. पण आता ते खेळणं त्याला इतकं आवडलं होतं की ते हातातून ठेवायलाच तयार नव्हता. त्याला कंटिन्यू त्याच्याशीच खेळायचं होतं आणि नंतर गाडीत बसल्यानंतरही पूर्ण वेळ तो त्याच खेळण्याशी खेळत होता. खेळणं नाही, त्याला गेम द्यायचं. गेम द्यायचा आता अध्यायला. मस्त की बसायचं मग गेम देणार. ओके हां मीच देणार. तर जवळजवळ 6:30-7 आम्ही मॉलमधून बाहेर निघालो आणि एका स्पेशल ठिकाणी जायला निघालो. तर 2015 साली भाई अमेरिकेला आला होता. तो म्हणजे डेट्रॉईटमध्ये. तर त्याची युनिव्हर्सिटी बघायला आम्ही गेलो. नाही हिरवी नाही, हिरवीच्या पुढे ती लाल टाईप नाही, लालच्या ते वरती पण दिसते. ती अशी षटकोना टाईप दिसते. ती ना तिथं काय तिथं आम्ही पहिल्यांदा राहायला आलो. अमेरिकेत आल्या ते बोललो ना खूप ढेकून झाले होते ते याद. कोणती म्हणतोयस ती? ती गोल ना. गोल आहे ती. तिथे होय. मग ते पूर्ण बिल्डिंग मध्येच पूर्ण बिल्डिंग खराब आहे. होय. होय. म्हणून आम्हाला तिथं कोणी राहायला जात नाही. म्हणून आम्हाला इंडियातून पण एकदम आरामात ऍडमिशन मिळालं. आणि आम्हाला ते पार्ट टाइम वगैरे जॉबसाठी सर्च करायची होती. त्यामुळे वगैरे आम्ही म्हणजे जॉबला जाता आता मध्ये ऍडव्हर्टाईज बघितली. तर ती चांगली पुढची अपार्टमेंट तिथे. त्यानंतर आम्ही तिथे 1.5 वर्ष राहिलो. तर ती अपार्टमेंट बघितली मी. तर ती ऍडव्हर्टाईजच आधी काच उघडून काढून घेतली. म्हणलं दुसऱ्या कोणी बघायच्या आधी. आणि मग मी जॉबला चाललो होतो तर चैतन्याला फोन करून सांगितलं. म्हटलं आत्ताच्या आत्ता उठून जा तिकडे आणि लीज साईन करूनच ये म्हटलं. कारण की ती बिल्डिंग ती अपार्टमेंट खूप चांगली होती. आम्ही बरेच वर्ष आलं बघत होतो. पण 6 महिन्यात काहीच कसं नाही भेटलं तुला. नव्हतं एवढं इथं चांगलं. 30 अपार्टमेंट 6 महिने त्या ढेकणाच्या ह्याच्यात काढली. तर 2015 साली भाई USA मास्टर्स करायला आला होता. तर तेव्हा त्याची युनिव्हर्सिटी जी होती वेन स्टेट युनिव्हर्सिटी तर तीच बघायला आम्ही आलो होतो. आता फादर्स डेला जेव्हा पप्पा आणि कृष्णा आले होते तेव्हा ते पण इथे ऑलरेडी येऊन गेले होते. तर आज पुन्हा एकदा तो आम्हाला सगळं सांगत होता की तेव्हा तो जेव्हा इथे आला होता कुणीही आमचं ओळखीचं इथे नव्हतं. मग तेव्हा त्याचं स्ट्रगल काय होतं, कुठे राहिला होता आणि आमची परिस्थिती पण खूप जेमतेम होती. कारण पप्पा एकटे कमवत होते आणि खूप सारे रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या. तर मग पुन्हा एकदा त्याच्या थ्रू आम्ही त्याची जर्नी होती ती पूर्ण जगत होतो. तिथं बघ माझ्या समोर उभा राहून फोटो ग्रॅज्युएशन. आणि इकडे वगैरे काय खूप वर्षापूर्वीची इमारत असेल. हो ही 1850 ची वगैरे. हे इकडे आम्ही लायब्ररी वगैरे इकडे जायचो. इकडे लायब्ररी वगैरे. त्या ह्याच्या इथे पण तुझा फोटो आहे ना त्या लोगोच्या इथे. ते इथले मित्र होते त्यांनी सांगितलं नाही का तुम्हाला की ती बिल्डिंग अशी. बरेचसे क्लासेस
6 महिने जॉब नव्हता तेव्हा. तेव्हा इथेच आहे. ते वर्वेन स्टेट युनिव्हर्सिटी. इथे ते बऱ्याच ठिकाणी लावतात. मग एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि आतमधून आम्ही भाईचं कॉलेज कसं होतं ते बघायला गेलो. अध्यायची पण फुल ऑन मजा चालू होती. आणि एका ठिकाणी कॅन्टीन होतं, ज्या कॅन्टीनमध्ये भाई डिशवॉशर म्हणून कामाला होता. आता ते कॅन्टीन बंद होतं, पण तो आम्हाला काचेतून आतमध्ये तो कुठे उभा असायचा आणि कुठे त्याच्याकडे डिशेस यायच्या आणि तो कशा वॉश करायचा हे सगळं इथून दाखवायचा प्रयत्न करत होता. आणि आम्ही पण खूप प्रयत्न करत होतो काय दिसतंय काय दिसतंय काय बघण्याचा. एवढं छोटस तिथं. नाही त्या मागे खूप मोठं. हो ठीक आहे. हे बघ खुर्च्यात किती येते. हो. आणि मी ते असे वेगवेगळे स्टेशन असतात. तिथे सॅलड स्टेशन, तिकडे ऑमलेट, तिकडे काही पिझ्झा. बाई. आणि पुढे गेल्यानंतर लिटरली आम्हाला ससा दिसला. आता व्हिडिओमध्ये तुम्हाला तो पुढे जो छोटा प्राणी दिसतोय ना, तो दुसरा कोणी नाही तर एक छोटासा ससा होता. आणि तो खूप पळत पळत पुढे गेला. अध्याय त्याच्या एकदम जवळजवळ जायला बघत होता. भाईचं कॉलेज बघून झाल्यानंतर आम्ही पुन्हा डाऊनटाऊनमध्ये आलो. एका ठिकाणी गाडी पार्क केली आणि आम्ही आता चालत चालत रिव्हरफ्रंट बघायला चाललो होतो. तर कॅनडा थ्रू रिव्हरफ्रंट खूप सुंदर आहे. तिथे एक स्कल्पचर पार्क पण आहे. पण आता USA साईडने हे रिव्हरफ्रंट कसं दिसतं ते आम्हाला बघायचं होतं. मग बऱ्यापैकी आम्हाला एक 20-25 मिनटं दूर गाडी पार्क करावी लागली, कारण 4th ऑफ जुलैमुळे सगळीकडे लोकांनी गाड्या वगैरे लावल्या होत्या आणि पार्किंग खूप कमी अवेलेबल होतं. मग आम्ही पुन्हा एकदा, हे रिव्हरफ्रंट होतं ते बॉर्डरच्या अगदी जवळच होतं. मग पुन्हा एकदा आम्ही जिथून आत आलो होतो ती बॉर्डर आम्हाला बघायला मिळाली. ड्युटी फ्री वगैरे हे सगळं भाईने आम्हाला दाखवलं. आणि हे रिव्हरफ्रंटसुद्धा खरंच खूप सुंदर होतं. आणि आता बऱ्यापैकी रात्र व्हायला आली होती. इथे आम्ही अध्यायला खाऊ वगैरे घातलं आणि मग आम्ही जेवण करायला पुन्हा एकदा कॅनडामध्येच गेलो. तर रिव्हरफ्रंटपासून गाडी अर्ध्या तासावरती लांब होती. आता चालायचं खूप जीवावर आलं होतं, कारण माझ्या ऑलमोस्ट 18,000 स्टेप्स झाल्या होत्या. पण पुन्हा एकदा एवढं सगळं चालून आम्ही गाडीजवळ गेलो. तिथून पुन्हा एकदा बॉर्डरवरती आलो आणि बॉर्डर क्रॉस करून या टनेल थ्रू आम्ही पुन्हा एकदा कॅनडाला आलो. मग या जनपद नावाचं हॉटेल आहे जे आमच्या घरापासून जवळच आहे, ते आम्ही जेवायला गेलो होतो. आणि थोडा डाएटला ब्रेक देऊन आम्ही ते छोले भटुरे खाल्ले. तर नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे 1:30 वाजलेत आणि रिव्हरफ्रंट नंतर आम्ही डिनरसाठी कॅनडामध्ये आलो. एका ठिकाणी मस्त आम्ही छोले भटुरे वगैरे खाल्ले. पण ते सगळं माझ्याकडनं शूट करायचं राहून गेलं, कारण खूप उशीर झाला होता. अध्याय पण थोडा क्रँकी व्हायला लागला होता. तर आता फायनली आम्ही घरी आलो आहे. दिवसभर खूप थकलो आहे. काल स्टेअर मास्टर आणि लेग डे केला होता. त्यानंतर आज पुन्हा एकदा 20,000 स्टेप्स झालेत. तर माझा हा दुसरा व्लॉग होता. तो तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. प्रत्येक कमेंट माझ्यासाठी खूपच जास्त व्हॅल्युएबल आहे. आणि अजून तुम्हाला पुढे काय बघायला आवडेल ते पण मला कमेंट करून सांगा. आणि आपण भेटूया पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करत राहा, शेअर करत राहा, कमेंट करत राहा. सबस्क्राईब करत राहायची गरज नाही, एकदाच सबस्क्राईब करा, तेच खूप बाकी आहे. आणि आपण भेटूया अशाच एखाद्या व्लॉगसोबत पुन्हा एकदा. तोपर्यंत टाटा बाय बाय, गुड नाईट.